नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी शेखर मांडे आपलं या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण इयत्ता 8वीचं गणित पहिलं प्रकरण बघणार आहे, परिमेय व अपरिमेय संख्या. आता परिमेय आणि अपरिमेय संख्या बघण्यापूर्वी आपण यापूर्वी कोणत्या संख्या समूह बघितलेले याचा आपण विचार करू. सुरुवातीला आपण बघितलं नैसर्गिक संख्या समूह. नैसर्गिक संख्या समूह, नैसर्गिक संख्यांना अजून कोणत्या संख्या म्हणतात? त्यांना आपण मोज संख्या म्हणतो. मोज संख्या. मोज संख्या का म्हणतो? कारण आपल्याला जर वस्तू वगैरे मोजायचे असले तर आपण सुरुवात 1 पासून करतो. विद्यार्थी, आपल्या वर्गात किती विद्यार्थी, त्याची सुरुवात आपण 1, 2, 3 पासून करतो. तुमचा हजेरी क्रमांक बघा, तो 1 पासून सुरू होतो. म्हणजेच काय, नैसर्गिक संख्या ह्या सर्वात लहान नैसर्गिक संख्या काय 1, त्याच्यानंतर 2, 3, 4, 5, प्रत्येक संख्येमध्ये 1-1चा फरक आहे. अशा ज्या संख्या आहे त्या संख्यांच्या समूहाला आपण काय म्हणतो? नैसर्गिक संख्या. मुळात ह्या संख्या काय झालं की मानव जेव्हा जंगलामध्ये म्हणजे आपले पूर्वज जे गटागटाने राहत होते, ते आपल्या टोळीतील संख्या किंवा फळांची संख्या मोजण्यासाठी ज्या संख्यांचा त्यांनी उपयोग केला त्यांनाच काय म्हणतो आपण? नैसर्गिक संख्या. कारण काय, त्यांची गरज फार कमी होते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशा ज्या संख्या आहे त्यांना काय म्हणतो आपण? मोज संख्या. प्रत्येक संख्येतील फरक काय 1 आहे. त्यांची समस्या खूप कमी होती. त्यांना बेरीज, मोज संख्यांची बेरीज आपल्याला माहिती आहे की मोज संख्या येते, 2 नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्याची येते. पण आता बघा, 2 नैसर्गिक संख्यांची वजाबाकी काय की 7 + 5 = 12 झालं. 7 - 5 हे पण किती झाले? 7 व्यक्तीतून 5 लोक गेले, 2 लोक राहिले. पण प्रश्न निर्माण झाला की 7 गेले तर किती राहील? बरोबर, याला काय म्हणायचं? मग ह्या गरजेपोटी काय झालं की दुसरा संख्या समूह शोधण्यात आला. त्याला काय म्हटलं आहे? पूर्ण संख्या समूह. पहिला बघितला नैसर्गिक संख्या, दुसरा पूर्ण संख्या समूह. गरज ही काय? शोधाची जणनी असं म्हणतात. म्हणून या गरजेपोटी काय झालं की शून्याचा शोध लागला. आणि नैसर्गिक संख्यामध्ये जर शून्य मिळवला, 0, 1, 2, 3, 4, 5 ह्या ज्या संख्या आहे ह्या संख्यांचा जो समूह आहे त्याला काय म्हणतात? पूर्ण संख्या समूह. फक्त काय, शून्य जास्तीचा आहे कोणापेक्षा? या नैसर्गिकपेक्षा. त्यानंतर बघा की 7 गेले, 0 आले. पण आता बघा, 8 3 गेले तर किती होतात? 5. पण 3 8 गेले तर काय? हा प्रश्न पडला. 3 8 गेल्यावर काय येईल? 3 लहान संख्येतून मोठी संख्या वजा करता येईल का? आणि वजा करता येईल तर त्यांची वजाबाकी काय असेल? या गरजेपोटी काय झालं? पूर्णांक संख्यांचा शोध लागला. कोणत्या? पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्यामध्ये काय असणार आहे की 0, 1, 2, 3, 4 ह्या पूर्ण संख्या तर आहेच, पण त्याबरोबर काय राहिलं की ऋण, या -1, -2, -3, -4 या संख्यांचा काय झाला? शोध लागला. म्हणजे -1, -2, -3 बरोबर या संख्यांचा शोध लागला. त्यांना काय म्हणतो आपण? पूर्ण संख्यांचा पूर्णांक संख्या समूह. आता पूर्णांक संख्या समूहामध्ये काय काय येणार आहे की ह्या पूर्ण संख्या सुद्धा आणि हे ऋण नैसर्गिक संख्या, सर्व ऋण नैसर्गिक संख्या, हा जो पूर्ण संख्या समूह आहे त्याला काय म्हणतो आपण? पूर्णांक संख्या समूह. आता बघा, पूर्णांक संख्या समूहानंतर आपल्याला अजून गरज पडली की समजा 8/2 असेल. किती? 8/2 म्हणजे किती? 4. बरोबर, 8/2. 8 वस्तू 2 जणांना वाटायचे, प्रत्येकाला 2-2 वाटायचे, तर किती जणांना वाटल्या जातील? तर 2×4 = 8 म्हणजे 4 जणांना 2-2 वस्तू मिळतील. बरोबर, म्हणजेच काय, याच्यातून काय झालं? पण जर प्रश्न पडला की 8/3 असेल तर ह्या संख्यांना काय म्हणायचं? मग ह्या संख्यांच्यासाठी आपण नवीन शोध, म्हणजे त्याला नवीन परिभाषा देण्यात आली. त्याला म्हटलेलं आहे की परिमेय संख्या. परिमेय संख्या समूह. आता परिमेय संख्या समूह काय की ज्या संख्या काय कोणत्या स्वरूपात? m/n या स्वरूपातील, म्हणजे थोडक्यात अपूर्णांक ज्यात अंश आणि छेद असेल, m/n या स्वरूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. पण याच्यात अट काय दिलेली आहे?
परिमेय संख्या म्हणतात. अट काय दिली याच्यामध्ये की m आणि n, m व n हे पूर्णांक असून, पूर्णांक म्हणजे हे बरं या संख्या असून, पूर्णांक संख्या असून n कसा पाहिजे शून्य. तर n शून्य नको, कारण n जर शून्य झाला तर ही संख्या काय होते अर्थहीन होईल, तिला अर्थ राहणार नाही. मग आता परिमेय संख्यांचं काय, परिमेय संख्यांचा परिमेय संख्यांची उदाहरणं घेतलं आपण. 2/3, 5/7, 4 ही परिमेय संख्या आहे का? काही जणांना प्रश्न पडेल की याच्या खाली n नाही म्हणजे छेद नाही, पण प्रत्येक संख्येच्या मागे खाली काय असतो छेद असतो. 4/1 लिहितो, मग ही झाली m/n स्वरूपातील, ही झाली परिमेय संख्या. म्हणजेच काय 5, -7, 0, -2/3 ह्या सर्व संख्या काय परिमेय संख्या आहे. म्हणजे याचा अर्थ काय की प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या आहे. प्रत्येक पूर्ण संख्या ही सुद्धा काय परिमेय संख्या आहे. प्रत्येक नैसर्गिक संख्या सुद्धा काय परिमेय संख्या आहे. बरोबर. त्याच्यानंतर पूर्ण आपलं प्रत्येक नैसर्गिक संख्या ही काय पूर्ण संख्या आहे. प्रत्येक पूर्ण संख्या ही पूर्णांक संख्या आहे. प्रत्येक पूर्णांक संख्या ही काय परिमेय संख्या आहे. ठीक. पहा आता यापुढे आपण बघू संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे. विद्यार्थी मित्र, तुम्ही यापूर्वी पूर्णांक संख्या परिमेय आपलं पूर्णांक संख्या या काय संख्या रेषेवर दाखवलेले आहे. आठवतं का तुम्हाला? असं हे 0, इकडे 1, 2, 3, 4 आणि इकडे पुढे अनंत. इकडे -1, -2, -3, -4, -4, -5, -6 इकडे अशा संख्या तुम्ही पूर्णांक संख्या, ह्या पूर्णांक संख्या तुम्ही संख्या रेषेवर दाखवलेल्या आहे. त्याच्यानंतर पूर्ण संख्या, इथून एवढा जर भाग घेतला तर हा काही पूर्ण संख्या, त्याच्यानंतर इकडे भाग घेतला तर काही नैसर्गिक संख्या, ह्या आपण काय केलेलं आहे संख्या रेषेवर दाखवल्या आहे. आता आपल्याला काय करायचं परिमेय संख्या ज्या अंश आणि छेदाच्या स्वरूपात आहे, m/n या स्वरूपातील ज्या संख्या आहे त्या आपल्याला काय करायचं आहे संख्या रेषेवर दाखवायच्या. तर कशा दाखवता येईल बघा. आपण एक उदाहरण घेऊ. उदाहरणार्थ 7/3, 7/3, 2 व -2/3, 2/3 या संख्या संख्या रेषेवर दाखवा. मग आता बघा इथे आपण काय करणार आहे संख्या रेषा घेऊ. 7/3 म्हणजे किती येईल बघा. 7/3 म्हणजे 3 2 6, 1 उरतोय म्हणजे 2 पूर्णांक आहे. 2 पूर्णांक पाहिजे आपल्याला आणि हे 1 अपूर्णांक. म्हणजे आपण 7/3 ला कसं लिहू 2.1/3 बरोबर. म्हणजे 2 पूर्ण पाहिजे आणि 3 पैकी 1 भाग. 1 2 3 इकडे बघा. आता सेम जे अंतर इकडे घेतलं तेवढंच इकडे घ्यायचं. -1 -2 -3. आता बघा छेद किती दिला याचा 3. हे एकक अंतर आहे. एकक अंतर याचे किती भाग करायचे 3 भाग करायचे. समान 3 भाग. 1 2 आणि हा 3, 4 5 आणि हा 6. 3 भाग करतोय म्हणजे आता एक भाग किती होईल याला 1/3 म्हणू आपण. हा किती राहील 2/3, 3/3. 3/3 म्हणजेच काय 1. हा 4/3, 5/3, हा 6/3. 6/3 म्हणजे काय 2. इकडे 7/3, 8/3, हा 9/3. 9/3 म्हणजे किती 3. या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे हे आपण 3 भाग का केले कारण आपल्या ज्या संख्या होत्या परिमेय संख्या त्यांचा सगळ्यांचा छेद 3 होता बरोबर. त्याच्यानंतर इकडे -1 -2 आपला -1/3 -2/3 -3/3 -3/3 म्हणजे किती -1 बरोबर. नंतर इकडे 1 2 3 असे समान भाग करायचे. आता आपल्याला बघा कोणती संख्या दाखवायची आपल्याला 7/3. ही काय 1/3 2/3 3/3 ही 4/3 5 6 ही 7 ही आपली संख्या राहील 7/3 इथे बरोबर. त्याच्यानंतर बघा 2 कुठे येणार हा 2 सरळ हा 2
बरं, तो काही दाखवायची गरज नाही, किंवा त्याला इथेच आपण डार्क करू 2. बरं, त्याच्यानंतर वजा 2/3, वजा 1/3, वजा 2/3. वजा 2/3 हा 1 पेक्षा लहान आहे, इथे येईल वजा 2/3. राईट. हे आपण काय केलं, हा आपला वजा 2/3, हा 2 आणि हा काय 7/3. ठीक आहे. ओके. पहा विद्यार्थी मित्र, आपण आता सराव संच 1.1 पाहू. प्रश्न पहिला आहे, संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा. प्रत्येक उदाहरण वेगळ्या संख्या रेषेवर काढायचं आपल्याला. पहिलं पाहू आपण 3/2, 5/2 आणि वजा 3/2. मग काय लागतं बा, ही आपली संख्या रेषा. शून्य. आता बा 3/2 म्हणजे किती येणार आहे, 1.5. 1 आणि 2 सर्व 2च्या आतच आहे. इकडे 5/2 म्हणजेच काय 5/2 थोडी आपल्याला संख्या 5/2 ही काय असणार आहे, 2 पेक्षा जास्त असणार आहे. कारण काय, बेदोनी 4 म्हणजेच 5/2 म्हणजेच 2.5 म्हणून आपण त्याला. ते काय असणार आहे, 2 आणि 3च्या मध्ये असणार आहे. इकडे वजा 1 वजा 2 अजून वाढवू शकता तुम्ही. आता किती भाग करावं लागतं आपल्याला, 2 समान भाग करावं लागेल. 1/2, 2/2, 3/2, 4/2, 5/2, 6/2. 6/2 म्हणजे काय 3. बरोबर. इकडे बघा, आता इकडे -1/2, -2/2, -3/2, -4/2. इकडे किती येईल, -3/2. इकडे वजा 3/2. इकडे वजा 4/2. वजा 4/2 म्हणजे किती, वजा 2. आता 3/2 काय येईल, आता 1/2. 2 भाग करतो, 2 समान भाग करतोय आपण. एक एकक जे अंतर आहे त्याचे किती भाग केले, 2 समान भाग. बरोबर. मग काय आता 1/2, 2/2 हे काय येईल 3/2. इकडे 4/2 म्हणजे इकडे किती 5/2. इकडे वजा 1/2 हे किती वजा 3/2. बरोबर. म्हणजेच हे झालं आपलं पहिलं उदाहरण जे आपण संख्या रेषेवर दाखवलं. त्याच्यानंतर बघा 2 नंबर. (7/5 वजा 2/5 वजा 4/5). आता किती भाग करावे लागतील, 5 समान भाग करावे लागेल. 7/5 म्हणजे किती, 1च्या थोडं पुढे येईल 1 आणि इकडे 2. इकडे तेवढंच अंतर घ्यायचं आहे, वजा 1 वजा 2. किती भाग करायचे आता, 5. 1 2 3 4. 1 2 3 4 हे 5/5. 1/5, 2/5, 3/5, 4/5, 5/5, 6 7 8 9 आणि 10/5. 10/5 म्हणजे किती 2. तसंच इकडे पण 1 2 3 4 आणि हा 5. इकडे 1 2 3 4 आणि हा 5. आता काय दाखवा आपल्याला, 7/5. 1/5, 2 3 4 5 6/5 हा काय आपला 7/5 वजा 2/5 वजा 1/5 वजा 2/5 डावीकडे. त्याच्यानंतर वजा 4/5 इकडे 1च्या आतच येईल वजा 4/5. समजलं. त्याच्यानंतर बघा पुढे स्वतः करा, नुसतं बघून गणित येणार नाही. तुम्ही स्वतः माझ्याबरोबर वही पेन घ्या,
पेन्सिल पट्टी त्याच्याने हे काढायचं आहे, संख्यारेषा पेन्सिलने काढा, पेनाने करू नका. त्याच्यानंतर बघा 3 नंबर -5/8 आणि 11/8, -5/8 आणि 11/8. आता बघा कसं येईल, आता किती भाग करावं लागतील. आता तुमच्या लक्षात आलं असेल किती भाग करावं लागतील. आता थोडंसं जास्त भाग करावं लागतील. किती भाग करावं लागतील, 8. -5/8 म्हणजे 1च्या आतच आहे. इकडे येतो संख्यारेषा आपण तशी ॲडजस्ट करायची. हां, -1 -2 इकडे आवश्यकता नाही. इकडे बघा, आता जेवढं अंतर घेतलं तेवढंच इकडे असं 1, जेवढं अंतर घेतलं तसं असं 2. तुम्ही स्केलने घ्याल त्याच्यामुळे सारख्या अंतरावर घ्यायचं. किती बघा, आता किती भाग करायचे, 8. 1 2 3 4 5 6 7 आणि हा स्वतः 8. 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8. त्याच्यानंतर इकडे 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8. आता -5/8 किती मग, 1 2 3 4 5, 11 इथे किती, 8/8, 9 10 आणि हा 11/8. ओके. त्याच्यानंतर बघा एक अजून 4th वन, 4थं बघा. (13/10) आणि (17/10). किती भाग करावं लागते, आता 10 भाग करावं लागेल. स्केलने काढा, हाताने काढू नका. पट्टीने रेषा काढायची. इथे माझ्यासारखे हाताने काढू नका. 0 इकडे, -1 असं अंतर घ्या, -2, कारण 17/10 एकाच आहे, 1च्या पलीकडे येणार आहे. इकडे पण बघा 1 आणि हे 2. आता किती भाग करावं लागतील, 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्ही स्केलने कराल त्याच्यामुळे सारखे येतील. त्याच्यानंतर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. इकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा 10. या पद्धतीने ॲडजस्टमेंट करायचे. आता 13/10 हे झाले 10/10, 11 12 आणि 13. नंतर -17/10 म्हणजे -17/10. इथे -10 भागिले 10, 11 12 13 14 15 16 17. ओके. प्रश्न दुसरा काय, दिलेली संख्यारेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. ही आपल्याला संख्यारेषा दिलेली आणि आपल्याला एक उत्तर लिहायचे. हा O हा बिंदू दिला 1 2 3. पहा किती भाग केलेले, एकाचे 1 2 3 4 भाग केलेले. इकडे -1, हा इकडे E बिंदू, इकडे B आणि इकडे E. आता B बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवतो. मग बघा आता 1/4, 2 3 मायनस म्हणजे -4/4, -5/4, -6/4, -7/4, -8/4, -9/4 आणि इकडे काय -10/4.
ही संख्या दाखवतो, पण याला अजून आपण काय लिहू शकतो, 2 ने भाग जाईल, 5 दोन्ही 2 पंचे 10, 2 दोन्ही 4. त्याच्यानंतर बघा 1.3 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे. 1 नंतर काय, 1 नंतर 3 भाग, 4 पैकी किती भाग, 3 भाग, 1.3 म्हणजे 4 पैकी किती भाग, 3 भाग, किंवा 4 1 4, 4 आणि 3 7, 7/4 असं लिहू शकतो आपण. मग काय 1 2 3 4 5 6 आणि 7 हा सी बिंदू सी. डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवले, हे विधान सत्य आहे का. आता बघा डी बिंदू कुठे, हा इथं 1/2, 1/4, 2/4, 3, 4/4, 5/4, 6, 7/4, 8/4, 9/4 आणि हा काय 10/4. 10/4 म्हणजे किती, 5/2. म्हणून डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे, हे विधान सत्य आहे. ओके.